नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. मेरे के ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला सर्वांना नमस्कार. आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तसे सगळेच महत्वाचे आहेत, आजचा जरा जास्त महत्वाचा आहे. बघा, आज आज मी तुम्हाला 7 चक्र आणि ओराबद्दल माहिती सांगणार आहे. तर काही लोक थोडे यंग आहे, म्हणजे 40च्या आधीचे आहेत, वयाची 40 पार नाही केली, त्यांनी हे नॉलेज घेतलं तर त्यांना खूप जास्त फायदा होणार आहे लाईफ टाईम. आणि जे लोक जरीही त्यांच्या काही वयस्कर लोक असतील, त्यांच्या आयुष्यात हे नॉलेज जरी थोडं लेट आलं असलं तरीही इथून पुढच्या आयुष्यात तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. तर आज 7 चक्राने ओराचा अभ्यास करणार आहे. ज्यांचंही लेवल 1 शक्तिपात सकाळी झालं, अभिनंदन. ऍक्टिव्हेशन आपण सगळा अभ्यास शिकून झाल्यानंतर 7 चक्र ओरा शिकवल्यानंतर तुम्हाला मी रेकीला इन्वोक कसं करायचं शिकवणार आहे. पाण्याची चव बदलायचं, पाण्याला चार्ज करायचं शिकवणार आहे. ओके, तर आपण ते नंतर बघूया. आणि नंतर मला आठवण द्या, उद्या तुम्हाला पेंडुलम डावजिंग शिकवायचं आहे तर ते डावजर कसं बनवायचं ते पण मी आजच सांगणार आहे, नाहीतर मी विसरून जाईल. ओके, चला ठीक आहे. तर आता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर आजचं काही शिकवण घेण्याच्या अगोदर आपण काय बघणार आहे की काल आपण जाता जाता काय बघितलं, पास्ट लाईफ मेडिटेशन कुणाला माफ करायचं होतं. चला, कोण कोण होतं ज्याला माफ करायला जमलं नाही सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. जमलं की नाही, माफ केलं नाही केलं सांगा बरं. केलं की नाही सांगा मला, करायला जमलं की नाही. मग चला, जमलं. राधा मॅमला जमलं. अजून कोणी केलं माफ? चलो, कॉंग्रॅच्युलेशन. चला, काही लोकांना नाही जमत माफ करायला. ओके, तर आज आपण अनाहत चक्र शिकणारच आहे, हृदय चक्र संपूर्ण नाही. ठीक आहे, मानसी मॅम बोलतात नाही जमत, लोक खूप त्रास देतात. चला, नाही केलं राणी मॅम. ओके, चलो. थोडं 1 मिनिट त्याच्याबद्दल सांगतो आणि मग पुढे क्लासला आपण सेशनला सुरुवात करूया. ओके, काही लोकांना केलं, काहींना नाही केलं. ठीक आहे, चला. ओके, कुठे गेलं आपलं? हे तर अटोनमेंट होतं. ओके, आता बघा, माफ करणं का गरजेचं आहे लक्षात येणं. थोडस स्क्रीनकडे बघून थोडस लक्ष द्या. बघा, सगळ्यांना माफ करायचं आहे. ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागावं ते माहिती नव्हतं त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे आता तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःची केअर करायला शिक. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नांवर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे आता तुम्ही स्वतःला प्रेरणा द्यायला आणि जीवनामध्ये पुढे जायला शिकणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्या अभावामुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. आलं लक्षात? तर फॉरगिव्हनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे ओके, कालचं एवढंच रिव्हिजन घेतो. आता बघा, पुढचा विषय शिकवण्याच्या अगोदर आपण छोटासा गेम खेळूया. थोडासा ऑनलाईन गेम खेळूया, मग तुम्हाला आयडिया येईल की आपण ही ऍक्टिव्हिटी का करत आहे. तर आता बघा, आपण एक गेम खेळूया ऑनलाईन, 1 मिनिटाचाच गेम आहे. तर लेट मी चेक किती लोकांचे. अरे बापरे, आता बघा, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, खरंच खूप बिझी असाल, 1 मिनिटासाठी तरी व्हिडिओ ऑन करा. करा बरं 1 मिनिटासाठी. 1 मिनिटानंतर खरंच बिझी असाल, स्विच ऑफ करा. ओके, काही प्रॉब्लेम. चला, व्हेरी नाईस. नीट तर बसले होते मनीषा मॅम, दीपक सर, का बरं बंद केला? मागे काय करतात तुम्ही? सगळे पोझिशन मध्ये बसले छान, तरी व्हिडिओ बंद. चला, व्हिडिओ ऑन करा. खरंच ऑफिस मध्ये जरी असेल, फक्त गाडी चालवताना नका करू, ऑफिस मध्ये बसलेले असाल तरी चालेल. 1 मिनिट काय पण ऍडजस्ट करू. चला, ओके, चला. काही लोक खरंच ऑफिस मध्ये बसत आहेत, ट्रॅव्हलिंग करत आहे. ठीक आहे, हर्षदा मॅम ट्रॅव्हलिंग करताय, गुड मॉर्निंग मॅम. चला, ठीक आहे, गुड मॉर्निंग. ते म्यूट केलेलं आहे ना, असं म्हणलं मला.
चला बाकीची लोक सुचिता मॅम, विनय मॅम, चला आता बघा गेम काय आहे लक्षात घ्या. ऑनलाईन गेम खेळायचा आहे. कसा गेम आहे? खूप मजेदार गेम आहे हा. सगळ्यांना मजा येते. आणि त्या गेम खेळण्याचं कारण मी 1 मिनिट लगेच सांगेन हा. चला आता मी इथे टाइमर लावलेला आहे हा. आता मी जेव्हा बोलेल युअर टाइम स्टार्ट नाव, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, चेहऱ्यावर एक स्माइल आणायचं आहे. 40% पर्यंत स्माइल आणा. आणि 1 मिनिटाच्या ज्याने ही स्माइल सोडली तो गेम मधून आउट. मी का करत आहे नंतर कळेल. ओके, चला रेडी. चला स्माइल घ्या चेहऱ्यावर. युअर टाइम स्टार्ट नाव. आता कसे चेहरे दिसत आहेत सगळ्यांचे. व्हेरी नाईस. चला निधी मॅम बघा किती हॅपी दिसत आहे. सचिन सरांचा लगेच मूड बदलला. अश्विनी मॅम, सुरेखा मॅम, व्हेरी नाईस. अजून हसा. सुनीला मॅम मनापासून स्माईल. सुधा मॅम ब्युटी. काय झालं आरती मॅम, ठेवा बरं स्माईल. आउट करेल तुम्हाला गेम मधून मी. थोडी अजून स्माईल. व्हेरी नाईस. सुषमा मॅम पण सुंदर आहे. संगीता मॅम व्हेरी ब्युटिफुल. राजश्री मॅम आहे. संजय सर आहेत. चला अजून कोण आहे? व्हेरी नाईस हा. विलास सर व्हेरी ब्युटिफुल. चला सुजाता मॅम व्हेरी नाईस. चला अश्विनी मॅम घ्या बरं, अजून थोडीशी वाढवा. शतम मॅम व्हेरी नाईस. चालेल. अजून 10 सेकंड राहिले. 1 2 उलट मोजतो. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चल थँक्यू सो मच. संपला आपला गेम. चला खरंच खूप बिझी वाले लोक होते खरंच. आता बंद केलं तरी चालेल. ओके चला ठीक आहे. आता बघा हे सगळं घ्यायचं कारण काय, तुम्ही बघितलं एका मिनिटामध्ये सगळ्यांचा मूड शिफ्ट झाला की नाही. आधी सिरियसली बसले होते, आज अचानक मूड बदलला की नाही. आणि स्क्रीनवर सगळ्या लोकांचं अचानक एक एनर्जी शिफ्ट झाली, एनर्जी बदलली. आता शिकवायचं कारण तुम्हाला थोड्या वेळाने समजणार आहे ना. मी सिलेबस शिकवायला सुरुवात करतो. आणि बघा आज वही पेन घेऊन बसा. जेव्हा मी 7 चक्र शिकवेल तेव्हा तुम्हाला तुमच्या तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत. ते सगळं मी तुम्हाला दिलेलं नाही. ओके दीपा मॅम गुड मॉर्निंग. चला आता बघा पहिलं आपण शिकणार आहे आज ऑरा म्हणजे काय. अगोदर रेकीमध्ये तुम्हाला पुढे हिलिंग करताना, कुणाची हिलिंग करताना 7 चक्र आणि ओरावर हिलिंग करायची असते. त्याच्यामुळे सब्जेक्ट चांगले समजून घ्यायचे आहेत. आता हा ओरा काय असतो मी तुम्हाला आता परत रिक्वेश्चन करून क्लासचा टाइम नाही वाढवणार. इम्पॉर्टंट सांगून देतो. ओरा म्हणजे काय, जसं हे महापुरुषांच्या फोटो मागे तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसत आहे. ते महापुरुष आहे म्हणून तसं दिसत आहे. पण त्यांचंच असतं का नाही, तर आपल्या अवतीभोवती देखील एक प्रकाशाचं वलय असतं, एक एनर्जी सेंटर असतं. ओके त्याच्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहे. थोडस आपण डिटेलमध्ये बघूया. आता बघा ओरा म्हणजे काय. ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक अदृश्य ऊर्जा क्षेत्र. ते जरी अदृश्य असलं तरी आपल्याला चांगल्या प्रकारे आपण त्याला जाणवू शकतो. हे 7 स्तरांमध्ये विभागलेले आहेत. व्यक्तीच्या विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो. ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास थकवा, चिंता किंवा निराशा जाणवते. ओके त्या ओरामध्ये प्रॉब्लेम आला. माणसाच्या ओराची सरासरी लांबी म्हणजे ऍव्हरेज एखादा पर्सन असेल तर त्याची लांबी शरीराच्या सर्व दिशांना म्हणजे त्याचा पूर्ण सर्कम्फरन्स सुमारे 3 ते 4 फूट असते, मागे पुढे आजूला बाजूला. मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळी, भावना, आध्यात्मिक साधना आणि आरोग्यानुसार बदलू शकते. कमकुवत किंवा कमी ऊर्जा असलेला ओरा, जे लोक बेड रिडन असतात, अगदी मरणासन्न अवस्थेत असतात, काही दिवसात त्यांची जायची वेळ असते, त्यांचा ओरा खूप छोटा झालेला असतो. ऊर्जा क्षेत्र खूप जवळ आलेलं असतं, छोटं झालेलं असतं. संतुलित आणि निरोगी व्यक्तीचा ओरा 3 ते 6 फूट असतो आणि आपण ते मोजू देखील शकतो. ओके आता बरेचसे हिलर लोक काय करतात, आपण लेंथ पण मोजू शकतो. त्यांच्याकडे असे एल रॉड वगैरे असतात, वेगवेगळे डिव्हाइस असतात. तर हे काय असतं, समजा कोणी आलं तर तुम्ही घेऊ शकतात, अमेझॉनवर भेटतं. बाकी तुम्हाला पेंडुलम वगैरे उद्या शिकवणारच आहे मी.
तर एखाद्या व्यक्तीला लांब उभं करायचं 5-1 मीटरवर आणि त्याला सांगायचं की हळूहळू तू चालत चालत पुढे ये. आणि जेव्हा हे एल रॉड त्याच्या ऊर्जा क्षेत्राला टच होतात तर ते त्याची पोझिशन अशी बदलून घेतात. मग तिथून ती रेंज आपण मोजायची आणि आपल्याला कळतं त्या ओराची सरासरी लांबी किती आहे. ओके, हे तर आपण मोजू शकतो ह्या पद्धतीने, पण नॉर्मल आहे. पण जे जसे सशक्त काही लोक असतात, म्हणजे सशक्त आध्यात्मिक साधक, जसे की ध्यान करणारे, हिलर्स, विपश्यना, रेग्युलर मेडिटेशन करतात, किंवा एखादे स्पोर्ट्स पर्सन असतात, फिजिकली खूप स्ट्रॉंग असतात, अशा लोकांचा ओरा 6 ते 12 फूट किंवा त्याच्यापेक्षा मोठाही असतो. लिटरली तुम्हाला सांगतो मी. आता हे जे महापुरुष असतात, जसं ओरा म्हणजे ना, जे महापुरुष असतात, आता तुम्हाला जे आता एखादे साईबाबा असतील, स्वामी असतील, कधी तुम्ही ऐकलं असेल की ते शेजारच्या गावात जरी आले ना, तरी इकडच्या गावच्या लोकांना अशी चुणूक लागायची की कोणीतरी संत महात्मा आपल्या गावामध्ये येणार आहे. त्यांचं ऊर्जा क्षेत्र एवढं स्ट्रॉंग असायचं. ओके, तर खूप जितकी लोकांची आध्यात्मिक पातळी जेवढी जास्त असेल, तेवढी त्याची ओराची लेंथ ठीक असते. आता बघा, आपल्या भोवतीचं ऊर्जा क्षेत्र, आता मी तुम्हाला याच्यातून थोडस एक्सप्लेन करतो. बघा, हा एक सॅड पर्सन, एक दुःखी पर्सनचा ऑरा आहे. बघा, ही व्यक्ती आहे ना, हा फोटो आहे, तुमच्या भोवती असे वेगवेगळे प्रकाशाचे आपलं एनर्जी सेंटर्स असतात. आता ही सॅड व्यक्ती आहे. आणि बघा, हे जे ऊर्जा क्षेत्र आहे, याच्यामध्ये बघा छोटे छोटे गॅप आहे, तुम्हाला दिसत आहे. आता होतं काय, जेव्हा तुम्ही ऑलरेडी नाराज असतात, तुमचं ऊर्जा क्षेत्र कमकुवत असतं, आणि तुम्ही एखाद्या निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात आले, जो व्यक्ती सतत नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे किंवा आजारी आहे, तुम्ही त्याच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश केला, त्याच्याबरोबर थोड्या वेळ घालवला, त्याची एनर्जी तुम्हाला लागते. ओके, ऑलरेडी तुमची हालत खराब आहे, त्याच्यात तुम्ही अजून नकारात्मकता उडवून घेत असतात. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे झालं सॅड पर्सनचं. आणि एक हॅपी पर्सनचा ओरा कसा असतो बघा, हे त्याचं ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे लॉक आहे. असे जे आनंदी पर्सन असतात, हॅपी गो लकी पर्सन असतात, यांना काहीही फरक पडत नाही, समोरच्या व्यक्ती कसाही असला तरी. जसं की बघा, अशा लोकांना ना खरंच काही फरक पडत नाही, ते हॅपी गो लकी असतात. तर वाईस वर्सा आहे, तुम्ही नेहमी आनंदी हॅपी असाल तर तुमचं ऊर्जा क्षेत्र मजबूत होतं, किंवा तुम्ही नाराज असाल ऑलरेडी, किंवा वेगवेगळ्या नकारात्मक परिस्थितीने तुमचा ओरा खराब होतो आणि तुम्ही ऑटोमॅटिक सॅड होतात. ते वाईस वर्सा. तर आपण जास्तीत जास्त करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्माईल फुकट भेटते, स्माईल ठेवा. ओके, तर ही स्माईलची ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला का सांगितली लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, छोटे छोटे प्रयोग करायचे आहे. आता तुम्ही काय करायचं ना, समजा एक टास्क द्यायचे स्वतःला, की तुम्ही घरातून दुधाची पिशवी घ्यायला दुकानात निघाले आहेत, तर एक स्वतःला टास्क द्यायची, की मी घरातून बाहेर पडताना एक चेहऱ्यावर अशी स्माइल ठेवेल, आणि घरात आत येऊपर्यंत माझ्या चेहऱ्यावर स्माइल तशीच ठेवेल, जसं आपण 1 मिनिटाचं प्रॅक्टिकल केलं. आणि समजा तुम्ही दुकानातून जाऊन यायला तुम्हाला 10 मिनिटं लागले ना, त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही अक्षरशः सरप्राईज होऊन जाणार. तुम्हाला रस्त्यात येणारे जाणारे लोक बोलतील, हा व्यक्ती इतका खुश कसा आहे, स्माईल कसा आहे. तर दुकानदार बोलेल. तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये जितकेही लोक येतील, तुमच्या उपस्थिती मात्रेने त्यांच्याही जीवनात पॉझिटिव्ह बदल होणार आहे. तुम्ही बघा, एखादी व्यक्ती खूप काम करून घरी येते, खुश होऊन येते, एखादा माणूस आहे कमवणारा, घरी येऊन बघितलं तर सगळ्यांचे मूड खराब आहे, त्याला काय वाटेल, त्याची एनर्जी डाऊन होणार की नाही. किंवा तुमचं आनंदी घर आहे, एखादा निगेटिव्ह पाहुणा तुमच्या घरी आला, हस्त खेळतं घर आहे, निगेटिव्ह पाहुणा घरी आला, 2 दिवस राहून गेला, ती व्यक्ती 2 दिवसातून निघून जाते, पण तुमच्या घरात ते वातावरण 7 दिवस असतं की नाही, होतं की नाही असं. इथे एखादी निगेटिव्ह व्यक्ती आल्यावर, तर ऊर्जा क्षेत्र आपल्या जीवनामध्ये असा प्रभाव पाडत असतं. ओके, तर बघा, आपल्या ओराच्या, आणि बघा, ओरा फक्त व्यक्तीचा नाही, वस्तूंचा देखील असतो. आपल्याला सगळं ऊर्जेच्या स्वरूपात घ्यायचं आहे. तर आपल्या ओराचे असे 7 स्तर असतात. एक फिजिकल लेअर असते, इमोशनल लेअर असते, आध्यात्मिक लेअर असते, आध्यात्मिक आणि डिवाइन लेअर असते. पण जास्त करून तुम्ही एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले किंवा तुमचा ओरा
कमकुवत असेल तर तुमची फिजिकल लेअर आणि इमोशनल लेअरवर त्याचा जास्त फरक पडत असतो. ओके, याला मी तुम्हाला सांगणार आहे प्रोटेक्ट वगैरे कसं करायचं आहे, अगोदर बघून घ्या काय आहे. थोडासा कुणाला विश्वास बसायला पाहिजे म्हणून थोडस पीपीटी दाखवत आहे. आता बघा, काही वर्षांपूर्वी जर आपल्याला कोणी सांगितलं असतं, म्हणजे 500-600 वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं की आपण आपल्या शरीरातल्या ऑर्गन्सचे फोटो काढू शकतो, कुणीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नसता. पण सध्या बघा, एक्सरे मशीन आहेत, सोनोग्राफी आहे, आपण आपल्या पोटातलं, एखादी स्त्री पोटातलं बाळ हालचाल कसं करत आहे ते देखील बघू शकतो. त्याच पद्धतीने अगोदर लोकांना विश्वास नव्हता, आपलं एनर्जी क्षेत्र कसं आहे, खरंच असतं का, तर त्याच्यासाठी हा किरिलियन फोटोग्राफी नावाचं एक डिव्हाइस असतं. किरिलियन नावाच्या सायंटिस्टने ते बनवलं आहे. जसं एक्सरे मशीन मेरी क्युरी नावाच्या सायंटिस्टने बनवलं म्हणून त्यांना पार्टी ते बोलतात, तसे किरिलियन फोटोग्राफी आहे. हा, याच्याने काय करतात, जर फोटो काढले तर बघा, तुम्ही त्याचं ऊर्जा क्षेत्र बघू शकतात. आणि ऊर्जा ऑरा फक्त व्यक्ती नाही, तर प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक वास्तूचा देखील असतो. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायला गेलं, भक्त प्रल्हाद होते, त्यांना परमेश्वर सगळीकडे दिसत होता. गॉड इज एव्हरीवर सांगायचे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. हा, आणि सगळी एनर्जीचा क्रिएटर तो परमेश्वरच आहे. हा, तर ओरा क्षेत्र प्रत्येकाचं असतं. आता आपण बघणार आहे. तर बघा, त्या कॅमेऱ्याने फोटो काढलाय बघा. हा जो रॉ टोमॅटो आहे, म्हणजे तो ताजा ताजा शेतातून आलेला टोमॅटो आहे, त्याचं ऊर्जा क्षेत्र जर आपण बघितलं तर किती ब्राईट आहे. म्हणजे तेच त्याला जर तुम्ही शिजवलं तर त्याचं ऊर्जा क्षेत्र ह्या पद्धतीने कमी होऊन जातं. हे वेगवेगळं आहे बघा, चावी आहे, पान आहे, हात आहे. बघा, एखाद्या व्यक्तीचा त्याच्याने फोटो काढला तर तुम्ही त्या व्यक्तीची पूर्ण ऊर्जा पातळी चेक करू शकतात. ओराचे कलर देखील असतात. तुम्हाला पुढच्या लेवलला शिकवलं जातं ओराचे कलर कसे बघायचे, तुमच्या ओराचा रंग काय आहे, सो अँड सो. ओके, ते डीप मध्ये नेक्स्ट लेवलला शिकवलं जातं, पण सध्या समजून घ्या अशा गोष्टी असतात. तर हे बघा, याच्याने काय केलं आहे किरिलियन फोटोग्राफीने, अगेन बघा, आता इथे एक मशरूम आहे, तर हे पारंपरिक पद्धतीने पीक घेतलेलं आहे आणि याच्याने काही केमिकल टाकून याचं उत्पादन घेतलेलं आहे. तर वेगवेगळं उदाहरण आहे, टोमॅटो आहे, ऑर्गॅनिक मशरूम आहे, सो अँड सो. आता ह्या गोष्टी आपल्याला कशा प्रभावित करतात, तर आपल्याला ऊर्जा क्षेत्र फक्त व्यक्तीचं नाही तर वस्तूंचं देखील बघायचं आहे. आता आपण एक साधं उदाहरण घेऊया. तुम्ही जेव्हा बाजारामध्ये भाजी घ्यायला जातात, आता समजा तुम्ही बटाटे निवडत आहे, हा, पोटॅटोज निवडत आहे, तर तुम्ही भाजीवाल्याकडून सगळे घेतात का? तुम्ही काहीतरी खराबवाले निवडून बाजूला काढतात आणि चांगले चांगले घेऊन जातात. तसं तुमच्यासारखी इतर व्यक्ती तेच करते आणि सरते शेवटी तिथे खूप सगळे खराबवाले बटाटे निघतात. मग तो भाजीवाला काही फेकून देतो का? बिलकुल नाही. मग ते कुठे जातात खराबवाले सडलेले बटाटे? वडापाववाल्याकडे. आपण एक एक्झाम्पल घेऊया, वडापाववाल्याकडे जातात. हं, आणि मग ते तुम्ही जेव्हा बाहेर खायला जातात तर तेच वडापाव बनवून तुमच्या पोटात जातात. मग तुम्ही अशा बाहेरच्या वस्तू खाल्ल्या आणि ज्याचं ऊर्जा क्षेत्र कमी आहे, एनर्जी कमी आहे, असे पदार्थ खाल्ले, तुम्ही आजारी पडतात, डॉक्टरकडे जातात. आणि मग डॉक्टर तुम्हाला नेहमी पहिला प्रश्न काय विचारतो, बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का? होतं की नाही असं? ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी एनर्जीच्या स्वरूपात बघायच्या आहे. सध्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओरावर कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके, तर प्रत्येकाचा ओराचा एक ओराचा कलर असतो, ओराचे वेगवेगळे कलर असतात, ते आपण डीप मध्ये नेक्स्ट लेवल बघू. सध्या त्याची गरज नाही, सध्या तुम्हाला ओरा प्रोटेक्ट कसा ठेवायचा ते बघ. तर ओरा, आपला ओरा दूषित होण्याची कारणे काय आहेत? सततचे नकारात्मक विचार आणि भावना, म्हणून पॉझिटिव्ह राहायचं आहे. तणाव, चिंता, अयोग्य जीवनशैली म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल. तुमचं अनहेल्दी लाईफस्टाईल आहे, रोज बर्गर, पिझ्झा, तुम्ही काय खातात, कोल्ड्रिंक वगैरे, नक्कीच ते तुमचं ऊर्जा क्षेत्र डाऊन करतात. फिजिकल आणि मेंटल एक्झॉशन, शारीरिक आणि मानसिक थकवा हे देखील काम करत असतात. ओके, आलं लक्षात? तर तुम्हाला आता काय करायचं आहे, ओरा आपल्या जीवनामध्ये खूप प्रभाव पाडत असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही रेकीमध्ये आले आहात, प्रत्येक गोष्ट एनर्जीच्या स्वरूपात बघायची आहे. प्रत्येक गोष्ट एक तर ऊर्जा सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे. ते तुम्ही उद्या जेव्हा मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे, तुम्हाला सगळं कळेल. तुमच्या घरात कुठे निगेटिव्ह ऊर्जा आहे,
कुठे पॉझिटिव्ह आहे, कुठलं चक्र कसं आहे ते तुम्ही उद्या स्वतःहून करणार आहे. मी तुम्हाला बघायची गरज नाही, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणार आहे. तर बेसिक बेसिक लेवलवर बघूया आपला ऑरा कसा शुद्ध करायचा, कसा प्रोटेक्ट करायचा. सर्वात अगोदर आहे ध्यान आणि प्राणायाम. तर ध्यान तर तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशन मी देणार आहे. मीठ आणि पाण्याने स्नान. तर बरेचसे लोक ही टेक्निक वापरतात. काय करायचं, पिंक सॉल्ट घ्यायचं, आपलं हिमालयन रॉक सॉल्ट वगैरे 10 रुपयाला पुढे येते, आणि आंघोळ करताना ना त्याचे मुठभर घ्यायचं किंवा 2-3 चमचे जरी घेतले, आंघोळीच्या पाण्यात टाकले आणि तुम्ही आंघोळ करून बघा, तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट. तुमची जी पण फटीग आहे बॉडीतलं निघून जातं. खास करून कोणी करायचं, मुंबई सारख्या शहरात जे लोक रोज लोकलने प्रवास करून घरी येतात, दिवसभराची थकतात, शेवटी आंघोळ करताना तुम्ही हा प्रयोग करायचा आहे. रोज नका करू, आठवड्यातून एकदा तरी करत जा. तुमच्या एनर्जीमध्ये सडन शिफ्ट तुम्हाला जाणवेल. आणि असा प्रयोग बरेचसे लोक करतात. कोणी आहे का असं मीठ पाण्याने आंघोळ करणार, म्हणजे दुसऱ्यांना विश्वास बसेल, कोण करतं? चला, प्रभावती मॅम करतात का? सांगा तुमचे रिझल्ट कसे आहेत, सांगा बरं. करा बरं, अनम्यूट करा, अनम्यूट करा ना, सांगा बरं. बटन दाबा तिथे. हा बोला, करतात का तुम्ही? हो. अच्छा अच्छा, कसं वाटतं मग? फ्रेश वाटतं. फ्रेश वाटलं ना? चला हो. ठीक आहे. म्हणजे माझ्या जुन्या स्टुडंट नाही, त्या मी पण फर्स्ट टाइमच बघत आहे, नाही तर तुम्ही बोलाल सरांचे ऑलरेडी स्टुडंट आहे. अजून काही बोलायचंय का तुम्हाला? कधी कधी म्हणजे असं मन असं नाराज होतं कधी कधी. ओके. मग मग बोला काय म्हणता. त्यावेळी मला खूप असं दुःख झाल्यासारखं वाटतं. Very nice. ठीक आहे. अजून कोणी हे प्रयोग केलेलं कोणी आहे का? म्हणजे दुसऱ्याला थोडे काहीतरी प्रयोग करून बघतील. ओके. हा, राजश्री मॅम बोला, सगळ्यांचं घेतलेलं. हा बोला राजश्री. हो, मी पण करते मीठ टाकून आंघोळ. अंग सगळं हलकं झाल्यासारखं वाटतं पूर्ण. हे बघा, हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी असतात त्या. असं मीठ, लिंबू हे सगळ्या गोष्टी ना नॅचरल सबस्टन्स आहे. ते खूप लवकर निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करून घेत असतात. ओके, आता बरेचसे लोक करतात. सर्वांचं घेत गेलं ना तर मग आपलं सेशन, आज मला तुम्हाला खूप काही शिकवायचं. आजचं सेशन थोडासा मोठा होऊन जाईल. ओके, थँक्यू मॅडम. चला, आता नेक्स्ट आपण बघणार आहे दुसरी टेक्निक काय आहे. तर बघा, खरंच खूप छान आहे, सगळ्यांनी करा. खूप सडन एनर्जी मध्ये शिफ्ट जाणवतो. दुसरं आहे स्फटिक आणि क्रिस्टल वापरले. तर क्रिस्टल पण खूप छान काम करतात. जसं आता माझ्या हातामध्ये काही क्रिस्टल्स आहे, बरेचसे लोक घालतात. तुम्ही सिग्नलवर जरी बघितलं, कुठे गर्दीमध्ये, आजकाल 10 पैकी 5 लोकांच्या हातात तरी असे क्रिस्टल्स वगैरे असतात, असे वेगवेगळे क्रिस्टल्स असतात. तर क्रिस्टल हे खूप छान काम करतं. तो नंतरचा विषय आहे, पण क्रिस्टल देखील तुम्ही वापरू शकता. मंत्र जाप आणि धूप. हे मंत्र जाप साठी तर तुम्हाला मी हे देणारच आहे, 7 चक्राचं मेडिटेशन, त्याच्यात बीज मंत्रासहित आहे, ते तुम्हाला शेवटी करायचं आहे. प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे म्हणजे काय? पंचतत्वामध्ये. आता प्रकृती आपली 5 तत्वापासून बनली आहे. कुठले सांगा बरं पंचतत्व, मला मेसेजमध्येच टाईप करा, खरंच कुणाला माहिती असेल तर मग पुढे मी तुम्हाला सांगेल. हे तुमचं पंचतत्वाच्या जवळ राहिलं तर ओरा कसा प्रोटेक्ट होतो. माहिती आहे का कुणाला काय 5 तत्व पंचतत्व आहेत? काय? पृथ्वी, जल, हा व्हेरी नाईस. हवा, 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 पाणी, पाणी. ओके, चला व्हेरी नाईस. चला बघा, पहिला आपण घेऊ, एक एक करून बघूया. बघा, पहिला असे पृथ्वी. तर तुम्हाला काय करायचं आहे, पृथ्वी म्हणजे काही जमीन. तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त जमिनीच्या संपर्कात राहायचं. आपण काय करतो बघा, शहरातली लोक फ्लॅटमध्ये राहतात. तुम्ही कम्पेअर करा, आता मी काय सांगत नाही. तुम्ही बघा, गावाकडची लोक ऍज कम्पेअर टू शहराच्या लोकांपेक्षा कमी आजारी पडतात. असं का होतं? आता बघा, शहरामध्ये लोक फ्लॅट्स मध्ये राहतात, कुठल्याही माळ्यावर राहत असतील, मग काय करतात, कामाला जाताना वरूनच शूज चप्पल घालून येतात, कामाला जातात, परत तीच सायकल आहे. जमिनीला स्पर्श होतो का? जास्त नाही होत. आणि खेड्याकडची लोक अनवाणी चालतात, शेतात काम करतात, पृथ्वीशी ते ग्राउंडेड असतात. बाहेर ओटा असतो, शेणाने सारवलेला झोपतात, ग्राउंडेड असतो. आता ग्राउंडिंग का महत्वाचं आहे बघा. आता तुमच्या घरामध्ये वीज आहे, ती एक्सेस वीज कुठे जाते? इलेक्ट्रिसिटी ग्राउंडिंग अर्थ होते. तशीच
तुमच्यामध्ये देखील अतिरिक्त ऊर्जा असते, अतिरिक्त हीट असते. नैसर्गिकपणे तुमच्या शरीरातील अतिरिक्त ऊर्जा जायला काहीतरी सोर्स पाहिजे. तो सोर्स आपण बंद केलेला असतो आणि मग काय होतं, तीच हीट, तीच एक्सेस एनर्जी आपल्या शरीरावर दिसून येते. ओके, तर तुम्हाला जास्तीत जास्त पाण्याशी जमिनीशी कधीतरी टच करा. पाणी आहे जलतत्व दुसरं आहे, तर पाणी जास्तीत जास्त पीत जा आणि पाण्याच्या संपर्कात राहा. ओके, ऍज कम्पेअर टू शहराचे लोक, आपल्याला काय, आपण पाणी प्यायला सांगतात दिवसात इतके लिटर पिलं पाहिजे, पण एवढं धावपळीच्या जीवनामध्ये होत नाही. पण गावाकडच्या लोकांकडे पाण्याचे मोठे स्रोत असतात, धरण असतं, ओढा असतो, नदी असते, शेतामध्ये पाण्याचा गुंत, ते म्हणजे त्याच्याशी जवळ असतात. ओके, तर तुम्हाला पाणी आहे. तिसरं आपण बघूया अग्नितत्व. आता अग्नितत्व म्हणजे काय, फक्त फायर नाही, तर तुम्ही जे पोटामध्ये अतिरिक्त खूप तिखट खातात, मसाल्याचं खातात, त्याच्यानेही तुमचं अग्नितत्व बिघडतं. ते तुम्हाला आता पुढे मणिपूर चक्रात मी सांगणार आहे, की तुम्हाला त्याची केअर करायची, थोडस सात्विक आहार घेत जा. त्याच्यानंतर येतं आपलं वायुतत्व. आता वायुतत्व काय आहे, फ्रेश एअर. गावाकडची एअर एकदम फ्रेश असते, नैसर्गिक असते, आणि शहराची एअर पॉल्युटेड असते. तर मग अधूनमधून फेरफटका मारायला जात जा विकेंडला. ओके, ताजी हवा घ्यायला. फक्त सेल्फी वगैरे काढायला नका घेत जा, जात जाऊ कुठं पिकनिकला जा, मस्त नदीच्या ठिकाणी पाय पाण्यामध्ये बुडवून ठेवा, निसर्गाचा आनंद घ्या. स्टेटस वगैरे नंतर काढा, पण तेवढा आनंद घ्या. ओके, तर कधी कधी छोटे छोटे असे आनंद पण जीवनामध्ये घ्यायचे असतात. 5 तत्व आहे. रेकी आणि ऊर्जा उपचार. आता रेकी तर तुम्ही करणारच आहे, तुमचा शक्तिपात झाला आहे. ते शेवटच्या दिवशी मी तुम्हाला रेकीने ओरातले सगळं क्लिन्झिंग कशी करायची शिकवणार आहे. स्फटिक अगेन ते क्लिअर कॉट्स ॲमेथिस्ट ओरा शुद्ध करतात. क्रिस्टल नंतरचा विषय आहे. चला, ओके, आलं लक्षात. तर ओरा बद्दल तुम्हाला एवढे गोष्ट सध्या एवढं इनफ आहे. ओके, आलं लक्षात. आपल्याला आपलं ओरा प्रोटेक्ट करायचं आहे. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? आता मी 7 चक्र शिकवायला घेणार आहे. ठीक आहे, नो डाऊट. आता आपण पुढे, आता बघा, सगळ्यांनी खरंच नोट बनवा. तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. आता मी जेही शिकवणार आहे, हे सगळं ना तुम्हाला शेवटी त्याच्यावरच हिलिंग करायचे आहे. मी जेही आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे, तुम्हाला ना शेवटच्या दिवशी 7 चक्राचं मेडिटेशन येणार आहे. तर ते मेडिटेशन आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय माहितीये का? हवं तर मी काही एक्झाम्पल देतो तुम्हाला ना. ह्या गोष्टी लक्षात पाहिजे. आता बघा, सर्वात अगोदर तुम्ही तिथे मी जेव्हा सांगेल चक्राचं नाव लिहायचं, मराठीत पण आहे असं, मूलाधार चक्र, रूट चक्र, एक एक्झाम्पल देतोय, नंतर मी येणार आहे त्याच्यावर. आणि मग तुम्हाला त्याचा कलर लक्षात ठेवायचा आहे. कलर लक्षात, नंतर बीज मंत्र लक्षात ठेवायचा आहे, आणि पोझिशन. का बरं, तर बघा, जेव्हा तुम्हाला ते बीज मंत्र येईल ना, 21 मिनिटाचं मेडिटेशन असणार आहे, साऊंड मेडिटेशन. तर तुम्हाला प्रत्येक चक्रावर 3-3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. मग अगोदर रूट चक्रावर हात ठेवायचा आहे 3 मिनिट. मग कुठला कलर इमॅजिन करायचा, कुठल्या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे, ते सगळं लिहून घ्यायचं आहे. रूट चक्र, स्वादिष्टन, असे वेगवेगळे चक्र आहेत. तर तुम्ही सगळं लिहून घ्या, नाही तर तुम्हाला ते मेडिटेशन करायला जमणार नाही. ओके, मग फायदा नाही मग तुमच्या प्रॅक्टिसचा. आलं लक्षात? चला, अगोदर मी थोडस बेसिक घेऊया, नंतर आपण येऊया. तर बघा, 7 चक्रे, त्याचं महत्व, संतुलन आणि ऊर्जा शक्तीचे रहस्य. आता तुम्हाला सगळ्यांना कळेल, ज्यांनी प्रेझेंटी लावली फर्स्ट डेला, माझ्या जीवनात असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला संपूर्णपणे कळणार आहे तुमच्या जीवनात तो प्रॉब्लेम का आहे आणि तुम्हाला कुठे काम करायचं आहे. हवे तर चॅट बॉक्स मध्ये सगळं झाल्यावर शेवटीच टाकू शकतात, तुमचं कुठलं कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं इम्बॅलन्स आहे, स्वतः तुम्हालाच कळून जाणार आहे. ओके, चला. आता चक्रे म्हणजे काय? चक्रे म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. आपल्या शरीरामध्ये छोटे मोठे खूप सगळे चक्र आहेत, पण मेन आहे आपले 7 चक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये असतात, आपल्या रीढच्या हड्डीमध्ये खालून वरपर्यंत. ओके, पिन्नील ग्लँड पर्यंत ते चक्रे असतात. चक्रे, प्रत्येक चक्राची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते, एक वेगळी वारंवारता असते, त्याच्यावर मी थोड्या वेळानंतर सांगेन. चक्र जर संतुलित नसेल, चक्र बॅलन्स नसेल, तर शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेखीद्वारे त्यांना संतुलित करता येते. तर मी जेव्हा तुम्हाला मेडिटेशन देईल, त्याच्यातच ध्यान पण येईल, ध्वनी उपचार पण येईल, आणि रेकी, तिघी गोष्टी एकत्रित करून तुम्हाला ते 7 चक्राचं मेडिटेशन इथून पुढे प्रॅक्टिस करायची आहे, जोपर्यंत तुमचा लेवल 2 चा शक्तिपात होत नाही.
चला आता पहिलं चक्र आहे रूट चक्र, अभ्यास करायला घ्या. बघा ह्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन खूप कामात येणार आहे. हा तुम्ही स्वतःची नाही इतरांनाही गाईड करू शकणार आहे भविष्यात. रूट चक्र इंग्लिश अगोदर मराठीत लिहा, मूलाधार चक्र. मूलाधार. ओके. तर बघा त्याची पोझिशन बघून घ्या कुठे आहे. त्याची पोझिशन आहे इथे आपलं जनेंद्रिय, जिथे आपले जेनेटिकल ऑर्गन्स असतात, किंवा आपला शेवटचा भाग, आपलं माकड हाड असतं सगळ्यात शेवटचा भाग, तिथे ऍक्च्युली चक्र आपले तिथेच असतात, पण पुढून आपण याची पोझिशन अशी घेतो. तर काय करायचं, जेव्हा मेडिटेशन येईल, साऊंड मेडिटेशन येईल, तुम्हाला 7 चक्राचं सर्वात अगोदर रूट चक्राचा आवाज येईल. त्याचं बीज मंत्र आहे लम. तर तुम्हाला लम त्याचं बीज मंत्र लिहून घ्या. हात तुम्हाला तुमच्या जनेंद्रिय जेनेटिकल ऑर्गन्स वर ठेवायचा आहे, म्हणजे आल्हाद फेदर टच ठेवायचा आहे, दाबून नाही ठेवायचं. हा बीज मंत्र लम. त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. मेडिटेशन करताना पृथ्वी तत्व लक्षात ठेवायची गरज नाही, तरी लिहून घ्या बीज मंत्र लम. आणि त्याचा कलर आहे लाल. तर तुम्हाला एक लाल कलर, लाल प्रकाश, जेव्हा मेडिटेशन होईल तेव्हा तो लाल प्रकाश इमॅजिन करायचा आहे. ओके. आता बघा तुमच्या जीवनात खरंच रूट चक्र तुमचं प्रॉब्लेम आहे का नाही आपण बघूया. ओके. तुमचं जीवन कसं आहे आता स्वतःच अनालाइज करा आणि कमेंट मध्ये सांगा. आता ज्याही लोकांचं हे मूलाधार चक्र बॅलन्स असेल त्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन कसं असतं बघा. ज्यांचंही मूलाधार चक्र बॅलन्स आहे अशी व्यक्ती तुम्ही आत्मविश्वासाने जगतात आणि तुमच्या जीवनामध्ये स्थिरता, स्टॅबिलिटी असते. जीवनामध्ये भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल तुम्ही सकारात्मक विचार असतो, म्हणजे तुम्हाला फायनान्शियली तुम्ही एकदम स्टेबल असतात, पॉझिटिव्ह असतात. ओके. हे छोट्या छोट्या बेसिक्स नीड तुमच्या खूप छान कव्हर झालेले असतात. आणि रूट चक्र ज्यांचं बॅलन्स असतं असे लोक शरीर निरोगी असतात आणि ऊर्जावान असतात. अशी लोक रोज सकाळी उठतात, व्यायाम करतात, योगा वगैरे, फिजिकली फिट असतात आणि शरीरात ऊर्जा म्हणजे मनात ऊर्जा. ओके. सगळं काही जीवन छान बॅलन्स असतं. जेव्हा तुमचं मूलाधार चक्र इम्बॅलन्स असेल, जर कमी बॅलन्स असेल, इनऍक्टिव्ह असेल, तर काय होतं, तुमच्या जीवनामध्ये अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते. म्हणजे जीवनामध्ये अनसर्टनिटी असते. तुमचे सारखे सारखे हा जॉब झाला का हा नाही करत, इथे कमी पगार आहे, दुसरा करतो, दुसरा केलं, तिसरा करतो, हा बिझनेस करू का तो बिझनेस करू, खूप जास्त अनिश्चितता. पैसे टिकत नाही किंवा आर्थिक चिंता सतत असते. महिन्याला 2 लाख जरी आले तरी बोलणार अरे अरे आता सगळं लोन करून ठेवलं आहे, हे क्रेडिट कार्ड याचं बिल भरायचंय, त्याचं लोन आहे. अशी व्यक्ती याच्यामध्येच गुंतलेली असते. हा कायम थकल्यासारखं वाटतं आणि उत्साह कमी होतो तुम्ही, कारण एकंदरीत तुम्ही लेझीच असता, आळशी माणूस. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड. शारीरिक लेवलवर जर तुम्हाला पाय, कंबरदुखी, सांधेदुखी किंवा मलविसर्जनाशी संबंधित अडचणी तुम्हाला येऊ शकतात. ओके. तर तुमची मनस्थिती अस्थिर असते, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो आणि मानसिक तणाव जास्त असतो. ओके. चला कुणाचं बॅलन्स आहे, कुणाचं इम्बॅलन्स आहे सांगा बरं. आता तुम्ही स्वतःला जज करायचं. ओके. आपल्याला तर याच्यावर पुढे जाऊन काम करायचं. हा स्वतःला तुम्ही फक्त जज करा, नाही मेसेज केला तरी चालेल, पण तुम्हाला समजून जाईल हळूहळू 7 चक्रांचं कुणाचं काय आहे. आलं. रूट चक्र म्हणजे आपल्या जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा याचं ते चक्र आहे. दुसरं लिहून घ्या सेक्रल चक्र. आधी मराठीत संस्कृत, हिंदी मराठीत नाव लिहून घ्या. 2 नंबर स्वाधिष्ठान चक्र. लिहा बरं. स्वाधिष्ठान चक्र, परत याच्यावर येऊया. इंग्लिश मध्ये याला बोलतात सेक्रल चक्र. हा तर बघा याचा कलर आहे ऑरेंज, कलर नारंगी लिहा. याची पोझिशन तुमच्या नाभीपासून 2 ते 3 बोट खाली, म्हणजे तुमचे जनेंद्रिय जेनेटिकल ऑर्गन्स आणि तुमची नाभी त्याच्या मधोमध याची पोझिशन असते. ओके. याचा बीज मंत्र आहे वम. आता हे बीज मंत्र वम का इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला मणिपूर चक्र झाल्यावर एक्सप्लेन करेन. ओके. बीज मंत्र वम. याचं तत्व आहे जलतत्व.
ओके, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. कलर ऑरेंज, याची पोझिशन आणि बीज मंत्र. चला आता आपण बघूया काय काय होत असतं. ओके, बघा, ज्यांचंही स्वादिष्टान चक्र बॅलन्स आहे, संतुलित आहे, असे लोक बघा, तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात. तुम्हाला नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला यासाठी प्रेरणा मिळते. प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता असते आणि समजूतदारपणा असतो. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून राहतो. स्वतःबद्दल प्रेम, आत्मसन्मान आणि स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात. लेडीज लोकांसाठी खूप महत्वाचं चक्र आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो. जर तुमचं हे चक्र असंतुलित असेल तर छोट्या छोट्या गोष्टीवर मन दुखावतं किंवा अचानक मूड बदलतो. तुमची क्रिएटिव्हिटी कमी होते, कल्पना शक्ती कमी होते आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही. जीवनामध्ये आनंद मिळत नाही, जीवन नीरस वाटते. परस्पर समजूतदारपणाचा अभाव म्हणजे रिलेशनशिप मध्ये तुम्हाला खूप इश्यू येऊन जातात, नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. शारीरिक लेवलवर पाठदुखी, प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या, हार्मोनचे असंतुलन, म्हणजे लेडीज लोकांना जितकेही प्रॉब्लेम्स आहेत, ओव्हरी वगैरे, मासिक पाळीचे जेही प्रॉब्लेम आहे, गर्भधारणेचा काही प्रॉब्लेम आहे, याच्यावर काम. ओके, आता मी तुम्हाला हे चक्र काय इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. आता बघा, कुठलंही चक्र चक्र जागृत वगैरे करायचे नसतात. आपल्या वयोमानाने, कालांतराने हे चक्र ऑटोमॅटिक ओपन होत असतात. पण कधी कधी ते अति जास्त ऍक्टिव्ह असतात किंवा इनऍक्टिव्ह असतात. आपल्याला चक्रे बॅलन्स करायचे असतात, चक्रे आपल्याला बॅलन्स करायचे असतात. तसं नैसर्गिकरित्या सगळ्यांचे चक्रे त्याच्या गरजेनुसार ओपन होत असतात. आता याच्याकडे आपल्याला चक्रांकडे लक्ष द्यायची का गरज आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे. आता आपण स्वादिष्टान चक्राचं घेऊया. आपल्याकडे काय एक म्हण होती अगोदर, 16वं वरीस धोक्याचं. आता असं का बोलायचे, लक्षात घ्या जुने लोक. कारण त्या वयामध्ये हे स्वादिष्टान चक्र मुलांचं, जेव्हा मुलांना प्युबर्टी येते, जेव्हा ते वयात येतात, मुलगा मुलगी प्युबर्टी येते, तेव्हा त्यांचं हे चक्र ओपन व्हायला लागतं. आणि काय होतं, काहींचं खूप जास्त ओपन होतं, ओव्हर ऍक्टिव्ह, काहींचं इनऍक्टिव्ह. अशा वेळेस मुलांचं त्यांच्या स्वभावावर, इमोशन्सवर कंट्रोल राहत नाही आणि त्यांचा चुकीचा पाय पडण्याचे चान्सेस असतात. तुम्ही स्वतःच जीवन हिस्ट्रीमध्ये जाऊन बघा किंवा घरातले सदस्य बघा. जेव्हा मुलं वयात येतात, अचानक त्यांना समज यायला लागते. मम्मी पप्पाला बोलतात, तुम्हाला तर काहीच माहिती नाही, तुम्ही जगच बघितलं नाही, बाहेर बघा, असं चालतं. चुकीच्या स्टेप घ्यायची शक्यता असते. सेक्शुअली कोणाकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. लेडीज लोकांचं आहे की तो हार्मोनल इम्बॅलन्स होतं. तर बघा, अशा वेळेस तुम्हाला त्या मुलांना समजून घ्यायचं आहे. ज्या नुकतेच जे वयात येतात त्यांना तुम्हाला थोडस समजून घ्यायचं आहे. उगीच त्यांच्या स्वभावावर प्रतिक्रिया देऊन गोष्टी बिघडवायच्या नाही. आणि कालांतराने ते होऊन जातं बॅलन्स. तुम्ही स्वतःच अनुभव करा. तुमचा स्वभाव नेहमी सारखा असतो का? तुम्ही जेव्हा नवीन नवीन तुमच्यामध्ये तो जोश होता, नंतर तुम्ही काम होऊन जातात, बरोबर तुमचा स्वभाव थंड पडतो. ह्या गोष्टी नैसर्गिकरित्या होत असतात. फक्त चिडचिड करायची नाही, आपल्या मुलांना सांभाळून घ्यायचं आहे. ओके, आलं लक्षात? स्वादिष्टान चक्र असं काम करत असत. तिसरं लिहून घ्या, सोलर प्लेक्सस. आधी मराठीत नाव लिहा, मणिपूर चक्र. चला, मणिपूर चक्र खूप महत्वाचं आहे. इंग्लिश मध्ये याला बोलतात सोलर प्लेक्सस चक्र. याचा कलर पिवळा कलर आहे. सूर्याला लक्षात ठेवायचं. सोलर प्लेक्सस तुम्ही येलो गोल्डन कलर लक्षात ठेवायचा, सूर्यनारायणाचा. याची पोझिशन तुमच्या छाती आणि नाभीच्या मध्ये, म्हणजे तुम्ही तुमच्या नाभीपासून तीन तीन बोटेवरती पकडू शकतात. हृदय चक्र आणि नाभीच्या मध्ये मणिपूर चक्र असतं. याच बीज मंत्र आहे रम. आता बीज मंत्राबद्दल थोड्या वेळाने एक्सप्लेन करू. याचं तत्व आहे अग्नितत्व. अग्नितत्व आहे. याच्याबद्दल आपण एक एक करून बघायचं आहे. बघा, जर तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स असेल तर अशी व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. असे लोक
गोल सेटिंग मध्ये खूप एक्सपर्ट असतात, मोठे मोठे गोल बनवतात, छान छान स्वप्न बघतात आणि पूर्ण देखील करतात. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात. कोणत्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतात. म्हणजे जीवनामध्ये कुठलंही संकट येऊ, बिझनेस मध्ये कुठेही लॉस हो, नोकरी जाओ, हे लोक ना, यांच्याकडे एक डायलॉग असतो, काय असतो माहितीये का? मी आहे बघून घेईल, मला माहिती आहे याच्यातून कसं वरती यायचं. इतका आत्मविश्वासी माणूस आहे, समजून घ्यायचं त्याचं मणिपूर चक्र बॅलन्स. ओके. आणि अग्नितत्व आहे म्हणून गॅस, ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या होत नाही. ओके. ज्यांचंही मणिपूर चक्र इनबॅलेन्स आहे, असे लोक बघा, स्वतःविषयी शंका असते, लोकांशी संवाद साधताना भीती वाटते, कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही, राग पटकन येतो किंवा इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते. जसं पॉलिटिकल क्षेत्रातले लोक, जे पुढारी लोक वगैरे असतात, ते यातलेच असतात. किती त्यांना भेटलं तरी कमीच पडतं. ओके. त्यांना खूप बॉसी नेचरचे असतात. घरात एखादी व्यक्ती असते, कधी कधी एखादी स्त्री असते, खूप बॉसी नेचरची असते, समजायचं ह्या व्यक्तीचं मणिपूर चक्र थोडस हे आहे. एखादी व्यक्ती जास्त असते, 4 भावंडांमधून एखादी व्यक्ती तशी निघूनच जाते. ओके. निर्णय घेताना गोंधळ उडतो आणि सतत तणाव जाणवतो, आणि शारीरिक लेवलवर ऍसिडिटी, अपचन, तुमचं शुगर वगैरेचे प्रॉब्लेम असेल, तुम्हाला इथे हे करायला लागतं. ओके. तर मणिपूर चक्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्याचं बॅलन्स आहे तो व्यक्ती बिलकुल घाबरत नाही, किती पण लॉस होऊ द्या, काही पण होऊ द्या. आता बघा, मी तुम्हाला बीज मंत्राबद्दल थोडस सांगतो, नाही तर तुम्हाला कळणार नाही नक्की वापरायचं कशाने. आता याचा बीज मंत्र आहे रम. याचा बीज मंत्र रम आहे. आता हे बीज मंत्र कामात कसे येतात बघा, मी तुम्हाला एक छोटेशी एक एक्झाम्पल देतो. आता आणि बघा, हे 7 चक्र ना, तुम्ही अमेरिकेच्या गुरुकडे गेले, चायनाच्या गेले, जपानच्या गेले, भारताच्या हिमालयातल्या ऋषी मुनींकडे गेले, तरी 7 चक्रांचे एवढेच फंक्शन आहेत, असेच कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके. त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. तर तुम्ही समजा तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही एका साधू बाबाच्या आश्रमामध्ये गेले आणि तुम्ही त्यांना सांगितलं की बाबाजी, माझ्या जीवनामध्ये थोडासा पैशाचा प्रॉब्लेम आहे, पैसा टिकत नाही, टॅलेंट तर खूप आहे, पैशाच्या अशा अशा समस्या आहेत. तर ते साधू महाराजांना कळून जातं की तुमचं मणिपूर चक्र डाबाडोल आहे, गडबड आहे. आता ते तुम्हाला काय माझ्यासारखं एक्सप्लेन करत बसणार आहे का? 7 चक्रांचं महत्व काय असतं काय? ते शॉर्टकट मारणार. ते तुम्हाला काय सांगणार, हे बघ बाबा, मी तुला एक बीज मंत्र देतो, गुरु मंत्र देतो, त्याचा तू 108 वेळेस, 1008 वेळेस जप कर, बघ तुला रिझल्ट येतो का. कारण त्यांना ते कळून जातं. मग ते तुम्हाला काय करणार, मणिपूर चक्राचा बीज मंत्र देणार, बोलणार तू रमचा जप कर 108 वेळेस, 1008 वेळेस, आणि ती व्यक्ती भोळी असते, घरी जाऊन फॉलो करते आणि हळूहळू त्याचं ते चक्र बॅलन्स व्हायला लागतं. आलं लक्षात बीज मंत्र कसे काम करतात, बीज मंत्र का महत्वाचे आहे? अंडरस्टँड. इतकी साधी सोपी गोष्ट आहे. बीज मंत्र ह्या पद्धतीने काम करत असतात. ठीक आहे. आता हे झाले 3 चक्र आहेत. बघा, आपण मनुष्य प्राणी आणि दुसरे प्राणी यांच्यामध्ये मेन फरक काय माहितीये का? आपण सगळे ना, हे जे पहिले 3 चक्र असतात, हे सगळे आपले पृथ्वीवर राहण्यासाठी अन्न वस्त्र निवाराचे चक्र आहेत. रूट चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, ह्या गोष्टी जीवनामध्ये लागतात. पण मनुष्याकडे खास बात काय आहे, याच्यावरचे चक्र, याच्यावरचे जेही चक्र आहेत, हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र, हे आपलं शेवटी अल्टिमेट गोल असतो, त्याला भेटायचं आहे, त्या परमात्म्याला. तर ते आध्यात्मिक प्रगतीचे चक्र आहेत. तर आध्यात्मिक साधना करताना तुम्हाला त्याच्यावर जास्त प्रेशर, त्याच्यावर जास्त वर्क करायचं आहे. ओके. चला, आता एक एक करून आपण पुढच्या चक्रावर आपण काम करणार आहे. म्हणून ते कालचं पास्ट लाईफ मेडिटेशन होतं, ते तुमचं हृदय चक्रासाठी घेतलेलं होतं. ओके. चला, लिहून घ्या. चौथं चक्र हार्ट आहे. मराठीत लिहून घ्या तुम्ही, हृदय चक्र लिहा, किंवा अनाहत चक्र, संस्कृत मध्ये अनाहत बोलतात, मराठीत हृदय. लिहून घ्या 4 नंबर. साधं सोपं हृदय चक्र लिहा, समजून जातं. पोझिशन काय दुखल्या लगेच समजून जाईल. बघा,
याचा कलर आहे हिरवा, ग्रीन कलर आहे, वायू तत्व आहे याचं. याची पोझिशन सेंटर ऑफ द चेस्ट, तुमच्या इथे तुम्ही पकडला हात छातीच्या मध्ये, दॅट इज इनफ. याचं बीज मंत्र आहे यम. बीज मंत्र यम. चला याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. ज्यांचंही अनाहत चक्र, हृदय चक्र बॅलन्स असतं, असे लोक स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात. मैत्री, कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतं. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. समजलं? काल कुणी माफ केलं, कुणी नाही केलं. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते आणि शारीरिक लेवलवर तिथले सगळे ऑर्गन्स प्रभावित होत असतात. ज्यांचंही हृदय चक्र इम्बॅलन्स असेल, असे लोक बघा जुन्या आठवणींमध्ये अडकलेले असतात किंवा ब्रेकअप आणि नात्यांमधील त्रास सहन करावा लागतो. गर्लफ्रेंड सोडून गेली, 8-10 वर्ष झाले, पण हा भाऊ इकडे काही लग्न करत नाही. अशा लोकांना हृदय चक्राचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे बॅलन्स नसतं. ओके, केसेस येतात अशा माझ्याकडे, म्हणून उदाहरण देत आहे. इतरांवर अतिविश्वास ठेवणे किंवा कधी कधी विश्वास ठेवणेच कठीण वाटते. सुमिता यशोदे मॅम, स्क्रीनवर नका लिहू, मग सगळ्यांना परत डिस्टर्ब होतं. सुशील, नमस्कार, खूप दिवसातून आल्या पण तुम्ही. ठीक आहे ना. तर बघा, अशा लोकांना भावनिक वेदना आणि दुःख, जुन्या आठवणीमध्ये अडकलेले असतात. इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते किंवा सतत फसवले जाण्याची भीती वाटते. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, इगोइस्टिक, इगोचा थोडासा प्रॉब्लेम असतो. छोट्या छोट्या गोष्टींना दुखावतात किंवा इतरांपासून पूर्णपणे दुरावतात. अभी कोण है ये बंदा? अरे काय स्क्रीनवर लिहितात. ठीक आहे. शारीरिक लेवलवर बघा, तुम्हाला हृदयाचे विकार, हाय बीपी, फुफ्फुसा संबंधित समस्या, छातीमध्ये तणाव, सगळे तिथले ऑर्गन्स प्रभावित होत असतात. आलं लक्षात? तर हृदय चक्रावर खूप जास्त काम करायचं गरज आहे. कुठलेही महापुरुष घ्या तुम्ही, भगवान कृष्णांना मानतात, भगवान बुद्धांना मानतात, येशू ख्रिस्तांना मानतात, सगळ्यांनी हृदय चक्रावर जोर दिलेला आहे. गॉड इज लव्ह, म्हणजे प्रेमातच सगळी शक्ती असते. तर हे चक्र चांगलं बॅलन्स करा, जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. झालं हृदय चक्र. 5वं चक्र लिहून घ्या, थ्रोट चक्र, गळा. याला थ्रोट चक्र इंग्लिश मध्ये बोलतात, संस्कृत मध्ये याचं नाव लिहून घ्या विशुद्धी चक्र. इथं विशुद्ध आहे, विशुद्धी लिहा, विशुद्धी, विशुद्धी चक्र. याचा कलर आहे व्हेरी डिप. याचा कलर लिहून घ्या तुम्ही, लाईट ब्ल्यू आहे. कशी लाईट ब्ल्यू कलर आहे, निळा कलर. याचं तत्व आकाश तत्व आहे. याची लोकेशन सिंपल, थ्रोट म्हणजे आपला थ्रोट, इथे मानेच्या भागामध्ये, इथून आपली जाते ना हड्डी, कनेक्शन तिथे असतं. ओके. याचं बीज मंत्र आहे हम. जे बीज मंत्र आहे हम. आता आपल्या जीवनामध्ये कसा फरक पडत असतो आपण बघूया. बघा, ज्यांचंही हे चक्र बॅलन्स असतं, असे अशांना त्यांचं स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद असतो. लोकांशी नीट संवाद म्हणजे कम्युनिकेशन खूप छान करतात आणि आपली विचार स्पष्टपणे मांडतात. आता तुम्ही बघा, आता 5 दिवस, 3रा दिवस इथे आहे. जर मी थ्रोट चक्रावर काम केलं नसतं तर इथे मला ऐकायला बसले असते का? सांगा बरं तुम्ही मला. थ्रोट चक्र खूप जास्त महत्वाचं आहे दैनंदिन जीवनामध्ये. ओके. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात, खोटं बोलत नाही. अशी लोक खूप छान, खरी इमानदार असतात, प्रामाणिक असतात. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करता येतात. गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धा आणि आर्ट क्षेत्रातले लोक याच्यामध्ये खूप छान प्रगती करतात. म्हणजे ज्यांचं बॅलन्स आहे ते लोक ह्या क्षेत्रात छान प्रगती करतात. शारीरिक लेवलवर तिथले सगळे, तुमचं घसा असेल, थायरॉइड ग्रंथी असतील, तिथे तुम्हाला वर्क करायचं आहे. आणि जर जास्त इम्बॅलन्स असेल बघा, बोलताना संकोच किंवा गोंधळ वाटतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. म्हणजे अशी व्यक्तीने थेरॉटिकली जरी खूप हुशार असेल
एखाद्या कंपनीचा इंटरव्ह्यू द्यायला गेला तर त्याची बोबडी वळते. ओके. अति बोलणे किंवा खोटे बोलणे, काही लोक अति बोलतात किंवा खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. साधं सोपं एक्झाम्पल, तुमच्या एखाद्या मैत्रिणीचा किंवा मित्राचा फोन आला, फोनवर स्क्रीनवर त्याचा नंबर दिसतात, तुमच्या मनात काय विचार येतो? आता माझा 1 तास गेला. इतका गप्पा मारतो रिकाम्या. तर अशा लोकांचं विशुद्धी चक्रावर त्याला काम करण्याची गरज नाही. हं. तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही किंवा त्याचा चुकीचा अर्थ घेतला जातो. तर छान बोलण्यासाठी, स्पष्ट बोलण्यासाठी, बोलण्यामध्ये क्लॅरिटीसाठी ह्या चक्रावर काम करायचं आहे. शारीरिक लेवलवर थायरॉइडच्या समस्या, कानाचे त्रास, जबड्यांचे स्नायू ताणले जाणे. ओके. आता 2 चक्र राहिले आहेत. हे आहे थर्ड आय चक्र. आपलं लिहा. थर्ड आय चक्र मराठीमध्ये, सॉरी, संस्कृतमध्ये याला बोलतात आज्ञाचक्र. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र. खूप महत्वाचं चक्र आहे. बघा, थर्ड आय चक्राचा कलर आहे इंडिगो पर्पल कलर आहे. जांभळा कलर आहे, निळा निळा कलर, इंडिगो कलर आहे. याची पोझिशन आपल्या 2 आयब्रोजच्या मध्ये, ऍक्च्युली पिनियल ग्लँड आपली असते, पिनियल ग्लँड, त्याचं याचं कनेक्शन असतं. तुम्ही इथेच पकडायचे आहे त्याची पोझिशन. इथे तुम्हाला फोकस केला की काही ना काही जाणवलं. लोकेशन सेंटर ऑफ द फोरहेड. याचं कुठलं तत्व नाही आहे. हा, लाईट लिहिलंय, प्रकाश लिहिलाय, पण तशी गरज नाही. याचं बीज मंत्र आहे ओम. याचं बीज मंत्र आहे ओम. कलर इंडिगो पर्पल. चला, आता बघा, ज्यांचंही आज्ञाचक्र बॅलन्स असतं अशा लोकांबरोबर काय होतं? सशक्त अंतर्ज्ञान. अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. म्हणजे त्यांचं इंट्युएशन लेवल खूप छान असतं. यांना म्हणजे खरंच कळतं समोरची व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे, याच्याबरोबर बिझनेस करायला पाहिजे का नाही पाहिजे. अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. अशा लोकांना नवीन नवीन आयडिया येतात. ओके. खूप छान छान नवीन नवीन आयडिया येतात, ते वर्क पण करतात त्याच्यावर. मुलांसाठी खूप महत्वाचं आहे. जे पण स्टुडंट आहे, जेही स्टुडंट आहे, त्यांना याच्यावर काम करायचं आहे. तसं साधारणतः छोट्या मुलांचं खूप छान बॅलन्स असतं. त्याच्यामुळे ते वयाच्या पहिल्या 10 वर्षामध्ये त्यांना काही शिकवा, ते लगेच ग्रहण करतात. त्यांना कुठल्याही भाषा शिकवा, छोटे मुलं लगेच शिकून जातील. फ्रेंच, अरेबिक, काही शिकवा. पण नंतर जसं कालांतराने त्यांना एवढं सगळं नाही जमत. तर एकाग्रता वाढते. हे चक्र बॅलन्स असेल तर अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. आध्यात्मिक लेवलवर स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. म्हणजे तुमचं हायर सेल्फ आणि ब्रह्मांडाशी तुम्ही कनेक्टेड असतात. छान छान आयडिया येतात. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. लगेच कळतं याचा ओरा कसा आहे, त्याच्याबरोबर संबंध ठेवायचा का नाही, हे इंट्युएशन ऑटोमॅटिक तुम्हाला येतात. ज्यांचंही आज्ञाचक्र इम्बॅलन्स आहे, असंतुलित आहे, अशा लोकांना निर्णय घेताना अडथळे येतात आणि आत्मविश्वास कमी असतो. डिसिजन मेकिंग मध्ये हे लोक कमी पडतात. नवीन कल्पना सुचत नाही किंवा जीवन दिशाहीन वाटते. जसं जीवन चाललंय तसंच चाललंय, काही नवीन आयडिया येत नाही. म्हणून बघा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला तरुणपणी ऑटो रिक्षा चालवायला दिली, तो शेवटपर्यंत ऑटो रिक्षा ड्रायव्हरच असतो. जीवनामध्ये काही प्रगतीच करत नाही, तिथल्या तिथेच राहतो. त्याचं कारण हेच. जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनावर विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोळेदुखी, डोळ्यांच्या समस्या, सायनसचा त्रास, झोपेच्या समस्या आणि मेंदूशी संबंधित मायग्रेन वगैरे ज्याही समस्या आहेत, डोकेदुखी, ह्या समस्या कव्हर करत असते. ओके. चला, याच्यानंतर शेवटचं चक्र लिहून घ्या. क्राऊन चक्र. क्राऊन आपलं डोकं, ओके, वरती क्राऊन चक्र. संस्कृत मध्ये लिहून घ्या. याचं नाव सहस्रार चक्र. क्राऊन चक्राचं बघा पोझिशन. त्याची पोझिशन सिंपल आहे. बघा, तुम्ही कुठे, तुम्ही छोट्या बाळाचा टाळू भरतात की नाही, लहान बाळ होतं की मी ते मालिश करता की नाही, त्याचं हे होतं, ते क्राऊन चक्र काय असतं माहिती आहे का? हे क्राऊन चक्र म्हणजे तुमचं एक
रिसिव्हर आहे, एक अँटिना आहे आणि युनिव्हर्स कडून जे आयडिया येतात ते एक सॅटेलाइट आहे. तर हे छान बॅलन्स असेल तर तुमचा अँटिना ते परमेश्वराचे सिग्नल्स खूप चांगले ग्रहण करतो. इंट्युइशन लेवल खूप छान तुमची वाढत असते. ओके, तर क्राऊन चक्राचे पोझिशन इथे आहे. कलर आहे याचा जांभळा, कुठलंही तत्व नाही. याचं बीज मंत्र आहे ओम. आता तो थर्ड आय चक्राचा ओम आणि याचा ओम जास्त काही फरक नाहीये. एकदम थोडासा उच्चार, हे बघा, हा ओम थोडासा जेव्हा बीज मंत्र येईल थोडासा स्लाइटली तो साऊंड शिफ्ट झालेला असेल, कारण ह्या ओमची फ्रिक्वेन्सी थोडीशी वेगळी आहे. ओके. चला, ज्यांचंही हे चक्र बॅलन्स असतं बघा, अशा लोकांना काय वाटतं की त्यांच्या आयुष्यात सगळे ठीक चालू आहे असे सतत वाटते. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो, म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांचा लाईफ पर्पज काय आहे, त्यांचे करायचं काय आहे जीवनामध्ये, त्यांना क्लॅरिटी असते. ध्यान आणि साधनेमध्ये अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. ध्यानामध्ये अशी लोक खूप छान, यांचं ध्यान लागतं. ओके, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते संतुलन ठेवतात. दुःख, आनंद, यश, अपयश यावर समभाव ठेवू शकतात. जसं समताभाव ज्याला आपण बोलतो. दुःख आहे अशा लोकांना माहिती आहे दुःख आलं तरी ते परमनंट नाही आहे, सुख आलं तरी ते परमनंट नाही. अशी व्यक्ती असते स्थितप्रज्ञ ज्याला आपण बोलतो. एकदम न्यूट्रल असते, एकदम दृष्टाभाव जो ठेवतो की नाही, कशी आहे याच्याला डगमगायचं नाही, ही सिच्युएशन जाणार आहे. ओके, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढते. पण ज्यांचं इम्बॅलन्स असेल बघा, अशा लोकांना जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळ वाटतो, लाईफ मध्ये क्लॅरिटी नसते, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडले नसल्यासारखे वाटते. कोणी सक्सेसफुल असेलही त्यांना काय बाबा, त्यांच्या करोडपती घरात जन्म झालाय, त्यांना पहिल्यापासून सगळं भेटलंय, आम्हाला कुठं भेटलं, सतत निगेटिव्ह. ओके, तसं काही गोष्टी आपल्या बरोबर चांगल्या आहे. मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता निर्माण होते. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर अगेन सेम थर्ड आय चक्रासारखं डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, झोपेच्या समस्या आणि स्मरणशक्ती कमी. हे आपले 7 चक्रांचं, हे आपले टोटल 7 चक्र आहे. आणि बघा, प्रत्येक चक्राची एक साऊंड फ्रिक्वेन्सी, प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी असते. आणि जेव्हा मी तुम्हाला साऊंड मेडिटेशन देईल, ती फ्रिक्वेन्सी ह्या तुमच्या चक्राच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होते. तुम्हाला जसं जप करायचं आहे, ते मेडिटेशन कसं करायचं शेवटच्या दिवशी सांगणार आहे. तर ते मेडिटेशन तुम्हाला पुढे जाऊन कामा येणार आहे. ओके, हे फ्रिक्वेन्सी साऊंड हिलिंग आणि रेकी मध्ये चक्र संतुलित करण्यासाठी वापरले जातात. ओके, आलं लक्षात? तर ह्या गोष्टी आहेत, इथपर्यंत आहे 7 चक्र आणि औरा. सांगा बरं आता, आवडली की नाही इन्फॉर्मेशन? तोंड दुखायला लागलं बडबड कर. आवडली इन्फॉर्मेशन? आवडली. छान. आता कळेल लाईफ मध्ये कधीही काही प्रॉब्लेम आला, तुम्ही स्वतःला आणि इतरांना सल्ला देऊ शकता की लाईफ मध्ये असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला कुठेतरी वर्क करायची गरज आहे पर्टिक्युलर चक्रावर. ओके, चला सांगा बरं, कुठलं चक्र बॅलन्स होतं तुमचं? सांगा बरं, का कुठलं चक्र इम्बॅलन्स वाटलं? सांगा बरं मेसेज मध्ये. आले लक्षात आलं तुम्हाला जीवनामध्ये प्रॉब्लेम कृपा किधर रुकी हुई है? ओके, चला, थँक्यू सो मच. काहींना आवडलं, काही कमेंटच नाही श्रावण केली, बोर झाली. चला श्रावण चक्र. चला ठीक आहे. आता बघा आपण काय करणार आहे. चला, रूट चक्र, लढाई चक्र, क्राऊन सहस्त्रार चक्र. ओके, ठीक आहे. ओके, चला आता काय करायचं आहे बघा, 7 चक्रावर झालं. आता काय करा तुम्ही, आता मी तुमचं काय करणार आहे, आता आपण तुमचं ऍक्टिव्हेशन करायचं. लक्षात घ्या, ज्यांचं लेवल 1 चा शक्तिपात झाला आहे सकाळी, त्यांचं मी आता ऍक्टिव्हेशन करून देईल. ज्यांचं नाही झाला त्यांनीही आता ही प्रॅक्टिस करायची आहे. मी जे शिकवणार आहे फॉलो करायचं आहे. कदाचित उद्या सकाळी, ज्यांचा आज नाही झाला उद्या सकाळी लिंक ओपन राहील, ज्यांचा नाही झालं ते येऊ शकतात, ज्यांचा आज झाला परत यायची गरज नाही. काही लोक 6 वाजून 10 मिनिटांनंतर जॉईन झाले होते, त्यांनी परत यायचं आहे. ओके, उद्या परत लिंक ओपन. तर तुम्ही आता मी यांना सांगणार आहे ते करायचं आहे. आपण आता ऍक्टिव्हेशन घेऊ. ऍक्टिव्हेशन नंतर तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवेल, तर थोडा ब्रेक घ्या, मी पण घेतो 1 मिनिटाचा. 1 ग्लास पाणी घेऊन या, मी आता पाणी चार्ज करायचं शिकवणार आहे. ओके, 1 मिनिट आपण ब्रेक घेऊया.
फ्रेश होऊन या आणि एक ग्लास पाणी घेऊन या. ओके, मी पण घेऊन येतो आणि स्टार्ट. आणि ग्लास कुठलाही चालेल, स्टीलचा, तांब्याचा, काचेचा, कुठलाही ग्लास घ्या. साधा मी स्टीलचा घेतलाय. जसं पाहिजे त्याच्यात पाणी घाला. काय, फक्त पाणी महत्वाचं आहे. कशामध्ये आहे ते महत्वाचं नाही. हा, चांदीचा, सोन्याचा, काही घेऊन. आणि ज्यांचं लेवल 1चं खरंच अटेनमेंट झालंय, सकाळी व्हिडिओ ऑन करा. ऍक्टिव्हेशन नाही तर मला समजणार नाही तुमची हँड पोझिशन बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला ते शिकवणार आहे कसं तुम्हाला ऍक्टिव्हेशन. ज्यांचा व्हिडिओ बंद आहे मी समजून गेले, एवढ्या लोकांचे शक्तिपात राहिलेले आहेत. चल. आले, बघू दे बरं अजून लोक. कुणाचे राहिलेत म्हणजे एवढे लोक स्क्रीनवर आहेत. सीमा पाटील मॅमचं नाही झाला वाटतं, रेखा मॅम, त्रिशा, दीपक जांभळे, सुमिता येसादे, कल्पना चव्हाण, निलिमा दीक्षित. अरे एवढे यांचे राहिले आहेत या अटोनमेंटला. तर यांच्या ऊर्जा जाणवलं की मग तुम्ही बोलणार उगीच नाही केलं. चला ठीक आहे, एवढ्यांची व्हिडिओ ऑन आहे, मी समजून घेतो तुमचं. हा ठीक आहे, पाणी ठेवून द्या चालेल, कुठला ग्लास ठेवून द्या. सध्या पाणी नाही चार्ज करायचं आहे. नाही झालं शक्तिपात तरी प्रॅक्टिस करून बघा, नंतर व्हिडिओ बघून असं ऍक्टिव्हेशन करून घ्या. मी उद्या रोज रोज ऍक्टिव्हेशन नाही घेणार, क्लास लांब चालतं. तुम्ही मग घरच्या घरी तुमचं ऍक्टिव्हेशन घेऊ शकतात व्हिडिओ बघून. तर पाणी ठेवून द्या, सध्या पाणी चार्ज नाही करायचं आहे. सध्या आपल्याला ऍक्टिव्हेशन घ्यायचं आहे रेकीचं. रेकीची प्रार्थना वगैरे शिकवेल, पाणी नंतर चार्ज करूया. ओके चला, आता बघा मी जेही सांगेन बिलकुल घाबरू नका की हे जे सर सांगत आहे ते विसरून गेले तर यांच्यासारखं बोलता येत नाही, असं काहीच नाही आहे. तुम्हाला मी शेवटच्या दिवशी जे मी बोलणार आहे सगळं जसंच्या तसं लिहून आलेलं असेल. तरी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. मी 1 मिनिट थांबा. ते नाही आहे. ओके ते आहे ना, तुम्हाला लास्ट डेला नोट्स मध्ये भेटून जाईल. 1 मिनिट. हे बघा, हे आता तुम्हाला काय करायचं आहे, 1 2 3 प्रोसेस करायची आहे. ओके, आता रेकीमध्ये काय आहे ना, अगोदर तुम्ही हे सगळं तुम्हाला जसं तसं लिहून येईल. सध्या तुम्ही मला फॉलो करा, नाही तर स्क्रीन बघत राहणार. मला बघायचं आहे रेकीची प्रार्थना खूप सोपी आहे. रेकीला कॉल कसं करायचं, याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. आभार प्रदर्शन स्वतःप्रती, माता पित्याप्रती आणि आपल्या गुरुप्रती, ईश्वराप्रती. तर बघा, रेकीला अगोदर आपण कॉल करूया. खूप सोपं आहे. बघा, दोन्ही हात रब करा आणि फक्त माझ्या मागे बोलू. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वरांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. परत, मी स्वतःचे आभारी आहे, माता पिता, माझे गुरु, ईश्वराचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. एकदाच बोलायचं आहे, मी फक्त 2दा रिपीट केली. हात असे करा, तळवे आकाशाकडे, आणि फक्त इंटेन्शन द्या. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती किंवा हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, आता काय करा, ऍक्टिव्हेशन 1 2 3 प्रोसेस घेणार आहे, नंतर ते लिहिलेलं आहे. आता आपण 1 2 3 प्रोसेस. डावा हात खाली ठेवा, उजवा हात. आता ऍफर्मेशन्स काय शिकवले तुम्हाला कळेल. आता डावा हात असा, उजवा हात वरती घ्या. हात कप शेप मध्ये, असे बोट नका करू, असे करा. डावा हात वरती. आणि आता
ह्या डाव्या हाताला तुम्हाला चार्ज करायचा आहे, तळ हाताच्या चक्राला. आता हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे, घड्याळाच्या काटाच्या दिशेने सरळ क्लॉकवाईज फिरवा. आणि आता ऍफर्मेशन द्या माझ्याकडे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. एकदम हळूहळू, अंदाजे 21 वेळेस, एकदम हळूहळू. थांबा, तुम्हाला ती प्रेयर स्क्रीनवर दाखवतो, नाही तर तुम्ही विसरून जाणार. हे बघा, 1 नंबरला दिलेला आहे इथे. इथे मी असं हायलाइट करतो. वाचा, बोला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, किंवा मराठीत माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. बघू द्या मला बरोबर करत आहेत की नाही सगळे. एकदम स्लोली. व्हेरी नाईस. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मला माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके. उजवा हात खाली घ्या, डावा हात वर. आता डाव्या हाताने उजव्या हाताला चार्ज करायचा आहे. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. परत क्लॉकवाईज हात फिरवा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके. आता डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवून द्या आणि उजवा हात आपल्या क्राऊन चक्राच्या वरती ठेवा. आणि आता हात असा त्याच्यावरती फिरवा, डोक्याच्या वर क्लॉकवाईज. आणि ऍफर्मेशन, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7. अंदाजे 21 वेळेस, स्लोली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. आता काय करायचं आहे, सेम हात आपल्या नाभी समोर, नेवल समोर घ्या. इथून आपण, इथे पण आपले हजारो एनर्जी सेंटर असतात, सगळ्यांशी आपण इथूनच कनेक्टेड असतो. ओके. प्रत्येक व्यक्तीशी हात घ्या नाभी चक्रावर आणि ऍफर्मेशन द्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. मराठीमध्ये, माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके. आता दोघी हात कप शेप मध्ये हृदयासमोर ठेवा, हृदयासमोर. आणि ऍफर्मेशन द्या परत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. मराठी फक्त ऍफर्मेशन द्यायचे, हात नाही फिरवायचा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ऊर्जाला, पूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके. आणि शेवटी परत थँक्यू बोलायचं आहे. डोळे बंद करूनही बोललं चालेल. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्याची, माझ्या गुरुची, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू. बस. तर पुढे जाऊन बस, एवढंच आहे. रेकीला कधी पण कॉल करायचा असेल ना, तुम्हाला आता उद्यापर्यंत प्रॅक्टिस होऊन जाईल रेकीला कसं कॉल करायचं. ओके. पेंडुलम पण करायचं. आता आपण काय करणार आहे, पाणी चार्ज करणार आहे. आता ऍक्टिव्हेशन ज्यांचं राहिलं आहे, शक्तिपात
शक्तिपातानंतर हा व्हिडिओ बघायचा आणि असं करून घ्या. ओके, 1 2 3 प्रोसेस होती. ते रोज रोज नाही करायचं आहे, कधी मध्ये करायचं असतं. आता आपण पाणी चार्ज करायचं. पाण्याला चार्ज कसं करायचं? तुमच्या हातातून हिलिंग शक्ती आता एनर्जी फ्लो जाणवते. आता काय करायचं आहे तुम्ही बघा. अगोदर आहे ना तुम्ही पाण्याची चव घेऊन बघा. तुम्हाला पाण्याची चव बदलाय अगोदर कसं पाणी लागतं ते एकच घोट पिऊन बघा. नंतर मग पाण्याची चव चेंज झाली की तुम्हाला डिफरन्स जाणवायला. ओके, मनामध्ये ठेवा अशी चव आहे त्याची. ठीक आहे, आता आपण रेकीला कॉल करूया आणि त्या पाण्याला चव कशी द्यायची बघा. मी काय सांगेन, मी एक अफर्मेशन देईल की ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. तुम्ही नारळ पाणी बोला, दुसरं काही बोला, तुमची मर्जी. तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे अफर्मेशन द्या. चार्ज करताना अगोदर आपल्याला काय करायचं आहे, रेकीला कॉल करायचा आहे. परत रेकीला कॉल करायचं 1 मिनिट पण लागत नाही. चला हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माता पिता सर्व माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एकदम बोललं तरी इनफ आहे. हात असे तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अफर्मेशन देऊ शकता. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता कधी पण हिलिंग करताना उजवा हात गिवर असतो, डावा हात रिसिव्हर असतो. आता ग्लास डाव्या हातात पकडा पाण्याचा आणि जसं हाताला अफर्मेशन दिले चार्ज, पाण्याला सेम. थोडं ग्लासच्या वरती हात पकडा, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याला अफर्मेशन द्या. आता मी याला मंदिरातील तीर्थाची गोडी मला लवकर जाणवते, मग मी ती देतो. तुम्ही काही द्या, नारळ पाणी वगैरे जसं असेल ना. चला, हात क्लॉकवाईज फिरवा, एकदम स्लोली. ऊर्जा जाऊ द्या त्याच्यात, नाही तर फास्ट फास्ट कराल. स्लोली ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. जे जुने स्टुडंट आहे, सँडविच बनवा. चोकुरे डायकेम्यू चोकुरे, चोकुरे डायकेम्यू चोकुरे वापरा. आपले A-level 1 चे स्टुडंट अफर्मेशन कंटिन्यू. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी. एकदम स्लोली. उद्या मला कशी व्हेरी नाईस. नीता मॅम अजून हळू करा, अजून हळू करा. हा, या पाण्याला मंदिरातील आणि आता शेवटी काय बोलायचं आहे, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. करणारा तूच आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा. चल, आता पाणी पिऊन बघा आणि मला सांगा कुठली चव दिली, काय चव बदलली. ओके, पिऊन बघा पाणी. आणि सांगा बरं कुठली चव आली तुम्हाला. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता का. हँडरेज करत नाही तुम्ही, करत जाते, ते ऑप्शन असतं झूम मध्ये. चला, जाणवली का. बोला सुनीता मॅम. तीर्थाची जाणवली. जाणवली. चला, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू. अजून कोणी. चला, सुशिता मॅमला पण. चला, अभिनंदन. चला, हा, बोला सुषमा मॅम. नाही, ते अनम्यूट करा तुम्ही. म्यूट. मला पण जाणवली तीर्थाची गोडी आणि एनर्जी खूप फ्लो होते हातातून. म्हणजे असं काहीतरी निघतंय असं वाटतंय बोटांमधून. चला, congratulations. असे बाहेर पडतात तसं असं वाटतं काहीतरी बाहेर पडतंय. चालेल, व्हेरी नाईस.
थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर तुमचे. थँक्यू सो मच. हा अजून कोण आहे? हा बोला, सचिन पुजारी सर बोला. हो सर, तीर्थाची गोडी प्राप्त झाली सर. म्हणजे एकदम म्हणजे छान वाटतं. सगळ्यात दुसरं अजून कोणी दिली की नाही? सगळ्यांनी तीर्थाचीच गोडी दिली. वेगवेगळे प्रयोग करून बघायचे. हा बोला सोनू मॅम. सोनू सपकाळे बोला. तीर्थाची गोडी प्राप्त झाली सर आपल्याला. नाही, काय करायचं ना, तुम्ही जिथे तुम्ही अगोदर एखाद्या मठात गेले असाल तिथली चव लक्षात पण असेल. माझी एकच आहे अट, माझी एक अट आहे सर, की माझी चिडचिडपणा खूप जास्ती होतो मला. ठीक आहे, होईल ना. अजून 5 दिवस संपले नाही. माझं शांत. हम्म. अजून 5 दिवस संपले नाही. ओके, घाबरू नका. हा बोला, मेघना मॅम बोला. मेघना. सर खूपच पॉझिटिव्ह वाटतंय म्हणजे 2 दिवसापासून. आणि आता जे पाणी प्यायले त्यात एकदम टेस्ट त्याची खूपच फरक होता. आधी जे पाणी प्यायले आणि आता नंतर पाणी प्यायले त्याच्यात खूपच पॉझिटिव्ह वाटतंय. आणि पाणी एकदम कंटिन्यू प्यावंसं वाटतंय म्हणजे ते. चला, व्हेरी नाईस. थँक्यू. हा. कॉंग्रॅच्युलेशन सर. काल सकाळी पण तुम्ही एक घेतलात ना सेशन, त्याच्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतंय. खूपच सुंदर अनुभव आहे. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की रेकीचं सेशन मला एकदा तरी म्हणजे अटेंड करायला मिळालं. आता सध्या हेल्थ इश्यूमुळे मी सध्या आता घरी आहे 8 दिवसापासून. माझा पाय थोडासा प्रॉब्लेम देतोय मला. ऍक्च्युअल प्लास्टर होतं, तर मी खूपच म्हणजे डिप्रेशन म्हणजे मला एकदम जागेवर बसल्यावर खूपच मला अगदी टेन्शन आलं होतं. पण हा आता 2-3 दिवसापासून खूप पॉझिटिव्ह वाटतं. 5च्या दिवसानंतर Thank you, अजून थँक्यू. अजून प्रॅक्टिसेस सांगेन. ओके, चला सर्वांचं घेत बसलं ना मी. खरंच खूप लांब सेशन आहे. ओके, कॉमनली असे बघा, ज्यांचं नाही जाणवलं मी त्यांचंही सांगत आहे. अशी लोक आहेत कुणाचं नाही जाणवलं. ओके, सर्वांचं जाणवेल असं नाही आहे. तर प्रत्येकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार ह्या गोष्टी होत असतात. कुणाच्या जीवनामध्ये खूप दिवसापासून काही ब्लॉकेजेस आहे, त्यांच्यासाठी रिझल्ट थोडेसे उशिरा येऊ शकतात. ओके, तर असं बोलायचं नाही की सर मला नाही जाणवली, नक्की जाणवेल. प्रॅक्टिस करायची आहे, नक्की जाणवेल. ओके, आता उद्यासाठी लक्षात घ्या. ज्यांचा राहिला शक्यतो उद्या करूनच देईल. उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे पेंडुलम डाउजर. थांबा, तुम्हाला मी हे दाखवतो. स्क्रीन दाखवली तर समजेल. उद्या आपण असं पेंडुलम डाउजिंग शिकणार आहे. तर कुठलंही पेंडुलम विकत घ्यायची गरज नाही आहे. काय करायचं आहे, अंगठी सगळ्यांकडे असते, हातातली अंगठी घ्या. तुमच्याकडे नसेल कुणाची मागा, किंवा अंगठी सारखी एखादी दुसरी लटकणारी गोष्ट घेतली तरीही चालेल. हनुमानाची गदा वगैरेचा शेप असतो. काय करायचंय, फक्त त्याच्यामध्ये दोरा टाकायचा आहे आणि झालं तुमचं पेंडुलम तयार. एवढ्या साध्या पेंडुलमनेही उद्या मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक ठिकाणची एनर्जी चेक करू शकतात. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, सगळं उठून तुम्हालाच प्रॅक्टिकल करून येऊन मला सांगायचं आहे तुमच्या घरात. ते उद्या बघणार आहे. तर फक्त अंगठी, कुठली अंगठी चालेल, सोन्याची चांदीची, आपल्याला शेप महत्वाचा आहे आणि दोरा. ओके, आणि कुणाकडे असे प्रोफेशनल असतील तर चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल कसं वापरायचं आहे. थोडेसे तुम्हाला मी काही झिबू सिम्बॉल शिकवणार आहे. आरोग्यासाठी, पैशासाठी, नातेसंबंधासाठी काही सिम्बॉल देणार आहे, ज्याला शक्तिपाताची गरज नसते. ओके, तर उद्या येताना तुम्ही एवढ्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. ओके, तर आजच्यासाठी एवढंच आहे. आता तसं सेशन संपलंच आहे, पण तरी आता क्वेश्चन आन्सर घेऊन टाकूया. खूप लोकांचे हँड रेज होते, तर मग त्यांना वाईट वाटेल. हा, रवींद्र सर बोला. नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला सर. आपल्या पीपीटीज आहेत ना, त्या थोड्याशा शेअर केल्या तर बरं पडेल. म्हणजे ते थोडेसे- शेवटच्या दिवशी तुम्हाला भेटणार आहे. हा, ओके थँक्यू सर. देणार आहे मी तुमच्या नावाने. हां सर्व देईल. सगळं नाही देणार, कामाचं देईल. नाही तर तुम्ही नोट्स नाही बनवणार. ते तुम्ही पण काही अभ्यास करायचा आहे. ओके, नाही तर सगळं देईल. बोला नीता मॅम. नीता चंदन खेडे, STC. हँडराईज आहे तुमचा. अच्छा, म्यूट झाला. ठीक आहे. अजून कुणाला काही बोलायचं आहे का? बोला मॅडम. हॅलो सर. हा बोला सर, मॅडम.
म्हणजे मी 2 दिवसापासून करते सर तुमचं सेशन अटेंड. तर खरंच सर खूप छान वाटतं. याच्या आधी आम्ही विजय नायडू सरांचं पण केलेलं होतं. त्याच्यामुळे हे पण रेकी माहिती नव्हतं सर मला. खूप जण सांगायचे की रेकी करा, कारण माझे मिस्टर वारलेले आहे आणि सर्व जबाबदाऱ्या माझ्यावरच आहे. त्याच्यामुळे मी खूप डिस्टर्ब असते सर. आणि माझं जो म्हणजे विचार घेण्याची म्हणजे कोणतंही आता म्हणजे काही करायचं असलं तर माझी करू की नको, करू की नको, असं केल्याने असं होईल का? मला लोक फसवतील का? असं खूप वाटतं. पण सर तुमचं सेशन मी ऐकतेय, तर खरंच मला खूप पॉझिटिव्हनेस म्हणजे येतोय. आणि आता जे मी पाण्याचं चार्ज करायला लावलं होतं, तर ते खरंच नारळ पाण्याची टेस्ट आली सर त्यांची. थँक यू सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे म्हणजे खूप कामं आहे. मग त्याच्यामुळे मी म्हणजे हे पूर्ण म्हणजे व्हिडिओ पण ऑन करू शकत नाहीये. सॉरी सर. पण उद्यापासून नक्की करणार. आणि थोडं म्हणजे तुम्ही ग्रुपला जरी टाकून दिलं तरी खूप बरं होईल सर. आणि सकाळचं पण तर मला माहितीच नव्हतं सर. मेसेज टाकलेला होता, पण मी सकाळचं 6 वाजताचं केलं नाही. नंतर मी 6:30 ला उठली तेव्हा पाहिलं, अरे काही बापरे! काही गेलं म्हटलं प्रॉब्लेम माझं उद्या सेशन. करा, काही प्रॉब्लेम. वर्किंग लोक असतील थँक यू त्यांना सर. थँक्यू सॅटर्डे संडेला पण करून हो. घेऊ. ठीक. थँक यू सर. ओके. तर कोणी संगीता पी झालं का मॅडम बोलू? आता हँड जर बोलू झालं तर हँड डाऊन करा, नाही तर मला वाटतं हँड रेजच आहे. नाही तर बोलू शकता, तसं काही प्रॉब्लेम. ओके चला ठीक आहे. चलो हो गया. सीमा पाटील मॅम झालं का की बोलायचं आहे तुम्हाला? नाही, अनम्यूट करा. थांबा सुषमा मॅम. हा, अनम्यूटचं बटन दाबा असं सीमा मॅम. नाही होते तोपर्यंत करा, ट्राय करा. मी तोपर्यंत सुषमा मॅम शिकू. हा बोला सुषमा मॅम. सर पेंडुलम कसं करायचं ते एकदा पुन्हा सांगा ना. माझं नेट नव्हतं झालं. बरोबर ठीक आहे. नाही तुम्ही ना अंगठी सगळ्यांकडे असते ना, घरात कुठलाही दोरा घ्या, कपडे शिवायचा दोरा कुठलाही घ्या, अंगठीमध्ये रंग टाका. कुठलीही अंगठी घ्या, कुठलाही दोरा घ्या, शेप महत्वाचा आहे. ओके. हा किंवा हनुमानाची गदा पण ह्या शेपची असते. असं काही असेल तर घ्या. बांगडी चालेल. थोडीशी गोलाकार होते, त्याच्यामुळे थोडेसे चांगलं रिझल्ट येत नाही, पण ते करून बघा. ओके. ओके थँक्यू. हा बोला स्नेहा मॅम. सर ऍक्च्युली मी रेकी म्हणजे वॉटर चार्ज केल्यानंतर सर माझ्या पाण्याची टेस्ट चेंज झाली आहे. पण थोडीशी कडवट सारखी वाटत आहे, म्हणजे आधीपेक्षा कडवट वाटत आहे. ओके. म्हणजे मला ते नाही लक्षात आलं सर. तेच सांगितलं, ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक पातळीनुसार तसे त्याचे रिझल्ट येऊ शकतात. प्रॅक्टिस चालू ठेवायची. ओके. आता पण उद्या सर बघूया. टेस्ट चेंज झाली होती. चालेल, उद्या बघा. आता पेंडुलमचे रिझल्ट कसे येतात आपण उद्या बघूया. तुमची आध्यात्मिक पातळी कशी, उद्या पण थोडस तुम्हाला जज करायला. ओके. ठीक उद्या आहे सर, बघूया. चालेल. थँक्यू. की चला आपण आता उद्याच भेटूया. उद्या आपण बाकीचे प्रश्न उद्या घेऊ. ओके चला. सर्वांनी मला आज ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.